नमस्कार, माझे नाव सुनीता अंकुश मोरे, राहणार सोनाळे कापरी, तालुका वाडा, जिल्हा पालघर। 3 वर्षापासून माझ्या नवऱ्याच्या पोटामध्ये दुखत होतं, तर मी खूप दवाखान्यामध्ये घेऊन फिरले, त्यांना कुठे काही उपचार झाला नाही। आम्ही वाड्याच्या दवाखान्यामध्ये गेलो होतो, तर तिथं सोनोग्राफी वगैरे केली आणि औषधही दिले, तर बोलले की छोटंसं आहे तर होऊन जाणार, पण काही फरक नाही पडला। त्यांचा औषधाचे खूप पैसे घालवले तिथेही, पण काही फरक नाही पडला। त्याच्यानंतर आम्ही गावठी औषधाचा उपचार केला, तरी काही फरक नाही पडला। केला 2 महिने, 1 महिन्याचा 5,000, दुसरे महिन्याचे 5,000 गेले, 10,000 रुपये, आमचे 10-15,000 रुपये तिकडे असेच गेले, तरी काही फरक नाही पडला। खूप गावठी औषध केलं, गावाला फिरलो। त्याच्यानंतर आम्ही मनोरला गावठी औषध घेतले, पण तिथेही काही फरक नाही पडला। त्याच्यानंतर आम्ही गेलो कांदिवलीला शताब्दी हॉस्पिटलमध्ये, तिथेही 3 दिवस फेऱ्या घातल्यानंतर डॉक्टर भेटले। तिथेही त्यांचं CT स्कॅन वगैरे सगळं केलं। नंतर डॉक्टर बोलते की त्यांचं ऑपरेशन होणार, 65 mm खडा झाला आहे, तर तिकडेही बोलते की मशीन वगैरे नाही आहे, तुम्हाला जय कॅम्प नाही तर नारमध्ये जावं लागेल। तर आम्ही मग तिकडे गेलो ना, इकडे निघून आलो। त्याच्यानंतर आम्ही इथे आलो, गावी आलो, तर आम्हाला काहीच समजत नव्हतं की आम्ही काय करावं काय नाही। तर आमच्याच नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की झडपोली निलेश सांबरे या हॉस्पिटलमध्ये जावा, तिथे तुमचा मोफतमध्ये उपचार होणार। लगेच आम्ही झडपोलीला गेले, डॉक्टराई त्यांचं चेकअप वगैरे केलं, त्यांना ॲडमिट वगैरे करून लगेच त्यांचं ऑपरेशन वगैरे करून त्यांचा इलाज मोफतमध्ये केला। आत्ता ते एकदम व्यवस्थित आहेत, त्यांना कसलाही त्रास नाही आहे। म्हणून मी जिजाऊ संस्थेचे व निलेश सांबरे साहेबांचा आभार मानते। धन्यवाद।